नमस्कार, मी कमलाकर भारद्वाज, मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी धानोरे येवला या कॉलेजचा विद्यार्थी. तर बघा, फार्मसीमध्ये AIचा वापर काय आहे? तर AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर फार्मसीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर खूप वेगाने वाढत आहे आणि औषध संशोधन, औषध वितरण, रुग्णसेवा तसेच औषध व्यवसायामध्ये खूप मोठी क्रांती घडवत आहे. तर आपण त्यामध्ये उपयोग समजायचे गेले तर औषध संशोधन व विकास यामध्ये बघितलं तर नवीन औषध शोधण्यासाठी AI प्रोटीन आणि रसायने अभ्यास करतात आणि औषध प्रभावी असेल का यांचा सुद्धा शोध लावतो. तसंच संशोधन प्रक्रिया कालावधी कमी सुद्धा होतो. आणि बघा, त्यामध्ये जर आपण रुग्णांचा वैयक्तिक उपचार देण्यासाठी AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा रुग्णांचा इतिहास, DNA आणि इतर आजार लक्षात घेऊन योग्य औषध आणि मात्रा सुचवतो आणि तसंच त्यामुळे साईड इफेक्ट सुद्धा कमी होतो. आणि आता औषधांचे वितरण बघण्यासाठी गेलो तर AI आणि रोबोटिक वापरून फार्मसीमध्ये औषधांचे वितरण जलद अचूक होत आहे. कोणते औषध किती शिल्लक आहे, कोणते संपत आले आहे यावर AI लक्ष ठेवून चालले आहे. चालू घडामोडीमध्ये लोकांची जर फसवणूक होत असेल आणि नकली औषधांमध्ये तयार केले जात असतील तर AI आधारित प्रणाली औषधांच्या लॅब आणि रासायनिक संरचनेचा अभ्यास करून नकली औषधे ओळखली जाऊ शकतात. म्हणून चालत्या घडामोडीमध्ये AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप फायदेशीर वापर होत आहे. त्यामध्ये स्टॉक मॅनेजमेंट, एक्सपायरी तपासणी, औषध तपासणी यासारखे विविध प्रकारचे आपण AIचा वापर करू शकतो. म्हणूनच AIचा वापर औषध शोधण्यासाठी खूप फायदेशीर ठरत आहे.